नमस्कार, मी योगिता कासारणे. पीडीएफ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. धानोरे गावात आज जिल्हा परिषदेच्या इच्छुक उमेदवार सौ शीतल आशिष येळवंडे यांच्या गावभेट दौऱ्यास ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद मिळाला. कुरुळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटात वेगाने वाढणाऱ्या परिवर्तनाच्या लाटेला धानोरे गावाने आज स्पष्ट पाठिंबा दर्शवला. दौऱ्याची सुरुवात होताच ग्रामस्थांनी जल्लोषात शीतल येळवंडे यांचे स्वागत केले. त्यानंतर शीतलताईंनी गावातील प्रत्येक वाडी वस्ती आणि घराघरात जाऊन नागरिकांशी संवाद साधला. ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग आणि तरुणांनी आपल्या समस्या, अपेक्षा आणि गावच्या गरजा थेट त्यांच्या समोर मांडल्या. ग्रामस्थांनी पाणी पुरवठा, रस्ते दुरुस्ती, मुलींच्या शिक्षणाच्या सुविधा, महिला सुरक्षा, युवा रोजगार आणि शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्याची मागणी केली. या सर्व मुद्द्यांवर शीतल येळवंडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रत्येक समस्या प्राधान्याने सोडवण्याचं आश्वासन दिलं. महिलांशी घेतलेल्या विशेष संवादात त्यांनी त्यांच्या सामाजिक आणि कौटुंबिक अडचणी जाणून घेतल्यात, तर शेतकरी आणि ज्येष्ठांनी स्पष्ट शब्दात आम्हाला आश्वासन नव्हे, काम करणारा नेतृत्व हवं आणि ते शीतलताईंच्या रूपाने दिसतंय असा विश्वास व्यक्त केला. या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत शीतल येळवंडे म्हणाल्या, धानोरेकरांचा विश्वास हीच माझी मोठी ताकद. कुरुळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकास हेच माझं ध्येय आहे.